अयोध्यातला राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतोय। अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या शहरात जाऊन पोहोचलाय। नागपूरच्या रामनगर इथं श्रीराम मंदिरामध्ये उद्या उद्धव ठाकरे राम रक्षा पठण करणार आहेत आणि यातून आता पक्षशक्तीचं प्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे। तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा याला जोरदार प्रत्युत्तर देणार आहे आणि धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानं राजकीय वातावरण या निमित्तानं चांगलंच ढवळून निघालंय। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। 18 जुलै रोजी नागपूरच्या रामनगर येथील श्रीराम मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण होणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या निषेधार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असला तरी त्यामागे पक्षशक्ती दाखवण्याचा स्पष्ट राजकीय संदेश असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। या कार्यक्रमासाठी 5 ते 6 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतो। कार्यक्रमाच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत। पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून मोठ्या प्रमाणात उपस्थिती सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। विशेष म्हणजे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनाही रामरक्षा पठणासाठी निमंत्रण दिलंय। संघावर सातत्यानं टीका करणारे राऊत यांनी यावेळी नागपूर हे हिंदुत्वाचं केंद्र असल्याचं सांगत संघाचंही कौतुक केलंय। हा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे। शिवसेना ही या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची जनक आहे, लक्षात घ्या। आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी मुख्य केंद्र आहे। जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे ना। आम्ही माननीय देवेंद्रजींना आमंत्रण दिलेलं आहे, आम्ही सरसंघ चालक परमपूज्य त्यांना आमंत्रण दिलं आहे, आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलं आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे, आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे। प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत। मात्र या निमंत्रणावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय। रामाच्या नावावर राजकारण सुरू असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील। उद्धव ठाकरे असे का भरकळले? खरं तर जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे। देवेंद्र फडणवीसांना रामरक्षेचं पठण नाला या हे म्हणणं अत्यंत केविलवाड आहे। मला तर लाज वाटतं हे म्हणायची की ज्या रामभक्तांना हरामखोर मी म्हणतो असं सांगणारे उद्धव ठाकरे आता तुमच्यावर काय लाजिरवाणी वेळ आलेली आहे की तुम्ही रामरक्षेचं पठण करत गावगाव फिरताय। अरे हे रामरक्षा पठण नव्हे तर आता हे ठाकरेंच्या जीवावर आलेलं ठाकरेंची रक्षा पठण आहे। दरम्यान मंदिर प्रशासनानं या कार्यक्रमासाठी स्पष्ट अटी घातल्या आहेत। मंदिर परिसरात कोणतीही राजकीय भाषणं, घोषणाबाजी किंवा नारेबाजी होणार नाहीत। त्यामुळे रामरक्षा पठणानंतर उद्धव ठाकरे मंदिराबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे। केली होती की तुम्ही हा राजकीय कार्यक्रम देवळात करू नका, त्यांनी ते ताबडतोब मान्य केला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे विचारलं की आम्ही इथे कार्यक्रम कुठे घेऊ, तर त्यांना सांगितलं की स्टेज कुठे घ्या। त्याच्यामुळे यांनी हे सांगितलं की लोकांना येण्याकरता हा रस्ता चांगला राहील, ते स्टेज तिकडे घेणार। म्हणजे आता काय की शेवटी जर कार्यक्रम होतोय तर तो व्यवस्थित झाला पाहिजे। साधारण त्यांचे 150 ते 200 लोक जे आहेत हे त्यांचे विशेष निमंत्रित जे राहतील ते मंदिरात येतील, ते मंदिरात येऊन रामरक्षा म्हणतील। रामरक्षा झाल्यावर उद्धवजी आधी दर्शन घेतील, आरती होईल आणि ते बाहेर जातील।
बाहेर गेले की त्यांचा कार्यक्रम आणि मग तो पोलीस आणि प्रशासन यांच्या हातात राहील. त्याच दरम्यान भाजपनंही नागपुरात धार्मिक कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे. 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त याच मंदिरालगतच्या NIT मंदिरावर लक्ष्मी नृत्य 56 कुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. 56 समाजाचा सहभाग असलेल्या या महायज्ञासाठी मोठा मंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अलीकडे शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत नागपुरातील रामरक्षा पठणातून पक्ष अजूनही संघटित असून शिवसैनिक आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरे करणार असल्याचं मानलं जातंय. विशेष म्हणजे ज्या श्रीराम मंदिरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत त्या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य आहेत. मंदिर पश्चिम नागपूर मतदारसंघात असून त्यांच्या निवासस्थानापासूनही काही अंतरावर आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग अधिक गडद झालाय. दरम्यान या कार्यक्रमावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ही रामरक्षा नसून पक्षरक्षा आहे असा टोला लगावत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून दूर गेल्यानंतरच उद्धव ठाकरेंना रामरक्षेची आठवण झाल्याची टीका केली आहे. तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंनी सातत्यानं रामनामाचा जप करावा त्यामुळे त्यांची पापं कमी होतील असा उपरोधिक सल्ला दिलाय. शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणणार हा मोठाच विनोद आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामललाची आठवण आली, राम रक्षाची आठवण आली, हनुमान चालिसाची आठवण आली. तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले? ज्यांनी दर्शन घेतले नाही एवढे भव्य मंदिराचं, देवाचं, तर ते रामरक्षा काय करणार आहे? रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्ष रक्षा करत आहे. उद्धव ठाकरेंनी राम 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 कंटिन्युअस जपलं तर त्यांनी त्या 2-3 वर्षात मुख्यमंत्री पदाच्या काळात काँग्रेस सोबत जाण्याचं, नंतर जनाब सारखं वागण्याचं, औरंगजेबाच्या कबरीचा उदो करण्याचं जे पाप केलेलं आहे ते रामनामाचा जप केला तर ते थोडंसं कमी होईल. खूप मजेची गोष्ट आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. आता लोक काय तेवढे बिलकुल झाले नाहीत ना. काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपलं चला उतरायचं मैदानामध्ये. मी अजून जिवंत आहे, मी अजून रात्रांना मेलेलं नाही, हे उष्ण अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी केलंय ते लोकांना कळतंय. सगळ्यांना कळतंय. रामरक्षा पठण असो वा 56 कुंडीय महायज्ञ, दोन्ही कार्यक्रमाचा केंद्रबिंदू प्रभू श्रीरामांची भक्ती असली तरी त्याभोवती रंगणारं राजकारण अधिक चर्चेत आहे. नागपूरमध्ये सुरू झालेला हा धार्मिक आणि राजकीय संघर्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखीन तीव्र होण्याची चिन्ह आहेत. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर.